अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामदाच्या गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी दर्यापुरातील जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। गावकऱ्यांनी तिथल्या उपविभागीय अभियंत्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यामुळे कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गेल्या 4 वर्षांपासून सामदा गावात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गावकरी त्रस्त झाले होते। या संदर्भात गावकऱ्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित निवेदनाची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही। त्यामुळे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतंय। त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। अखेर हे गावकरी संतापले आणि शेकडो महिलांसह गावकऱ्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनाही गावकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं। तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनानंतर गावकऱ्यांना 3 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। पाणी पाहिजे बस आम्ही समस्या कायची घेऊन आलो पाण्याची। आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी पाहिजे आमच्या गावात। जर तिसऱ्या दिवशी पाणी नाही आलं तर ह्या कोर्टात जे घडलं नाही ते घडून टाकू आम्ही। किती दिवसापासून पाणी नाही तुमच्या? 15 दिवस पाणी नाही। अधिकारी काय म्हणतात? अधिकारी म्हणतात की आता पाईपलाईन जोडायची आहे म्हणतात दुसरी। हा प्रश्न पण आम्ही